यशवंत पहाटे लवकर उठला. जून महिना आभाळ शिरवाळलं होतं. माधव पण लवकर उठून जायच्या तयारीला लागला. माधव, आज चाजरा आहे उद्याचा, शेवंतानं आग्रह केला. पण नाही म्या जातो, मायामाग एक सोयरिकीचं काम आहे, असं म्हणून माधव निघाला. यशवंत आज दिवसभर गावभर फिरला. वामननं आज खुशीत हजामती केल्या. आज त्याचा वस्तारा गरगर फिरत होता. वामनजवळ जुना पताच्या दाढीचा वस्तारा निशाणावर घासायचा. कवा पायाच्या फेंडरीवर गरगर फिरवायचा. शेवंता रानात गेली. यशवंता पास झाला म्हणून सगळेच खुश होते. दिवस मजेत गेला. सांच्याला शेवंता रानातून आल्यावर जेवणं खावणं झाली. यशवंतनं विषय काढला. माय, आता शाळेचं कसं आहे? शेवंता पटकन म्हणली, बाप्पा माया हाती काय, विचार बापाला. शेवंतानं बापावर ढकलल्यावर वामन पंगारीतच बोलला, जाऊ दे न शाळा बेळा, झालं कामापुरतं, शिकून तरी कुठं नोकरी लागायली. आपला धंदा 12% चांगला, सोन्यावानी, वाटेत पाणी, सदा आमदानी. यशवंत बापाकडं सारखा पाहत होता. वामन आता पोपटासारखं बोलत होता. ते शामराव मास्तरचं साहेब आहे, काय करायला तेवढं शिकून? आवतावरच रुमनं धरलं आणि बारखत भिंती रांगवायलं, मग आपल्या गरिबाचं काय रे? वामन जरा लावून होता पण एकदम खरं बोलायला लागला. शेवंता लगेच हलक्या आवाजात बोलली, खरंच आहे रे यशवंता, आपल्याकडं काय आहे? वस्ताऱ्याच्या आणि पोट आपलं भादरून खाणार. आपण लोकाचा मळ काढावा तवा पोट भरतं. हातावर आणून पानावर खाणारे आपण. बाद झालं, एवढं शिकला, नाव झालं. अरे शिक्षण आपल्यासारखंच नवं, बाद झालं कामापुरतं. यशवंतनं सगळं मन लावून ऐकलं आणि फटकन म्हणाला, माय शिक्षण कवाच बस होत नाही. कितीही शिकलं तरी शिक्षण कमीच आहे. अरे पण बाहेर गावला इगतपुरीला जाणं येणं काय सोपं आहे वय? अरे ते पैसेवाल्याचं काम आहे बापू यशवंता. आपला धंदाच कर, त्यात बरकत आहे. लक्ष्मी सोडू नको, कधी उपाशी मारणार नाहीस. हे पाय माय, वस्तारा उपाशी मारत नाही हे खरं आहे, आणि ते कवा बी करता येतच आहे की. आपला वस्तारा कवा बी आहे, पण शिक्षणाचं वय हेच आहे. मला शाळा शिकायची म्हणजे शिकायची. मी तालुक्याला जाणार, शिकल्या बिगर राहणार नाही. मला रोखू नका, मी जाणार म्हणजे जाणारच. यशवंता, अरे ऐकतं, बाला कोणाचा आधार आहे रे? दोघंच बापले एकमेकाला जीव लावणारं, आणि त्यात आपण दूर लागले कसं रे? हे सगळं यशवंताच्या डोक्याच्या विचारांच्या बाहेर होतं, म्हणून तो तातावरून उठला आणि उपाशीच झोपला. वामन शेवंतानं 2 घास खाल्ले आणि तेही आडवे झाले. रात्रभर त्याने यशवंतच्या गोष्टी करून रात्र घालवली आणि यशवंताला त्याच्या मनासारखं करू द्यायचं असं त्यांनी ठरवलं. यशवंतनीही खूप विचार केला, पण त्यांनी स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं ते अंधारमय जीवन, त्या अंधारमय जीवनाला प्रकाश पाहिजे, त्याशिवाय जीवन सुधारणार नाही आणि आपल्या घरातला अंधार दूर होणार नाही, हे त्यांनी बापासोबत जीवन जगतानाच ठरवलेलं होतं. आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा ठाम विचार त्यांनी केला आणि यशवंत सकाळीच निघाला. स्वामी विवेकानंद महाविद्यालय म्हणजे अख्ख्या तालुक्यात गाजलेलं महाविद्यालय, अतिशय प्रसन्न भव्य इमारत. एकदम मोठ्या मेन गेटला कमानीतून आत घुसल्यावर डाव्या आणि उजव्या हाताला मोठी हिरवीगार गार्डन. सगळीकडे हिरवळ आणि रांगेत हिरव्या शोची झाडं लावलेली. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असल्यानं मनाला बागडायला भाग पाडतात ते. अफाट गालीच्या अंथरल्यागत हिरव्यागार हिरवळीचं गवत आणि त्यावर भिंती घालाव्यात तशी कमरे एवढी दाट बॉर्डर मेहंदीची झाडं. नयनरम्य असा बगीचा, त्यावर मन रमतं. हिरवळीवर फुलपाखरं बागडावी तशी कॉलेजची पोरं बागडतात. दोन्ही बाजूनी हिरवळ आणि मधोमध गेटमधून जाणारी वाट सरळ महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारालाच ती भिडते. अशा भव्य दिव्य महाविद्यालयात यशवंतनं ॲडमिशन मिळवली आणि घरी आला. मायबाला सांगलं, पण शेवंता आणि वामन दोघांचंही मन तितकं बहार देत नव्हतं.
शेवंता रानातून आल्यावर जेवणं खावणं झाल्यावर एकटा चिमणीचा दिवा तेवढा मिणमिण जळत होता. जणू यशवंताला त्याच्या अंधाऱ्या खोप्याला शिक्षणाच्या प्रकाशात उजळून काढायचं असावं हे तो दिवा सांगत होता. त्या प्रकाशमय दिव्याकडे पाहत यशवंतनं विषय काढला. माय, मला ॲडमिशन मिळालं, 75वर क्लोज झालं, पण मला 80% आहेत. मायनं त्याची गोष्ट ऐकूनही न ऐकल्यावर नेली. तो पुन्हा म्हणाला, बा सांग ना शाळेचं कसं. ऐकताच बाप म्हणाला, आता काय झालं ना सगळं. बाप जरा रागातच होता. शेवंताला राहवलं नाही. करा बापू तुमच्या मनासारखं, जसं करा वाटन तसं करा, आम्हाला सुखानं भादरून खाऊ दे. बोलता बोलता दिवा विझला आणि त्याच अंधारात सगळे शांत झोपले. पहाटे लवकर उठून यशवंत तयार झाला. तालुक्याला रूम घेतल्यामुळे तयारीनी भांडी आणि पसारा भरला. वामन दारात बसून हजामती करत होता. यशवंतानं आवाज देऊन मधी बोलवलं. दोघांच्या पाया पडला. येतो माय म्हणतात शेवंताचं काळीज भरून आलं. खाल्लं का पिल्लं का हे शेवंताला यशवंताशिवाय कुणीच विचारत नव्हतं. बापानं दारू पिऊन भांडण केलं तर तो मायला मारू देत नव्हता. माय जेवली नाही तर आपणही उपाशी राहत होता. आता मला कोण विचारेल. हे सगळं आठवून शेवंता डोळ्यात आसू आणायला लागले. एकुलते एक लेकरू. हे सगळं दुःख बाजूला सारून तिने मनाला समजावलं, डोळे पुसले. यशवंता म्हणाला, हा ग माय रडाय काय झालं. जाऊ नको का सांग. आई अगं शिकण्यासाठी जावावं लागतंय. 4 अक्षरं शिकू दे, मग हायच काय आपलं भादरायचं. हां बरं येतो माय, बा येतो. असं म्हणून यशवंत आपला निघाला. जेवढं दुःख मायबाला वाटत होतं तेवढंच त्याच्याही मनात दुःख होतं. तोही माय बा सोडून कधीच एक दिवसही राहिला नाही, पण त्याने आपलं दुःख मनातच दडपलं. त्या दुःख हुंदका मनात धरून आपण रडावं तर मायबाचा जीव लागणार नाही, त्यांना हुरहुर वाटेल. म्हणून यशवंतानं हुंदका मनातच भरून तसाच जड अंतःकरणानं तो निघाला. माय बा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. मनात दुःख आणि हुंदका होता, पण उद्याच्या खूप मोठ्या अपेक्षा मनात सुखावत होत्या. स्वामी विवेकानंद महाविद्यालय शहरातलं नामांकित कॉलेज. उमा पण याच कॉलेजात शिकत होती. यशवंतच्या 1 वर्षानं ती पुढे होती. तिचं राहणं खाणं पिणं मात्र सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह होतं ना, त्या वसतिगृहात. त्या वसतिगृहात फक्त मुलीच राहत होत्या, त्याही श्रीमंताच्या, कारण ते प्रायव्हेट मुलींचं वसतिगृह म्हणून त्याची फीसुद्धा अफाट, सामान्यांना परवडणारी नाही. कॉलेज मात्र दोघांचंही एकच. गावातून तशी जास्त मुलं नव्हती. मुलांना शिक्षणाची तळमळ नाही आणि मुलींना जाणं येणं होत नाही. तशी सोयही नव्हती आणि वसतिगृह परवडत नाही, म्हणून गावातली मुलं कॉलेजात येत नव्हती. यशवंतला हे सारं नवीन वाटत होतं. शहरातल्या झगमगाटापासून आपण कोसो दूर होतो. कॉलेजातलं फॅन्सी वातावरण, रंगीबेरंगी कपडे, गाड्या घोड्या आणि मुलींच्या घोळक्यात हातवारे करणारी मुलं हे यशवंताच्या विचाराधीनच नव्हतं. कॉलेजात मुलं आणि मुली एकत्र पाहून तो सुरुवातीला घसरला. त्यात आपला तोल जाऊ नये म्हणून तो पुरेपूर काळजी घेत होता. त्यांनी त्या वातावरणाशी आपला संबंधच ठेवला नाही. कोणाशी मैत्री नाही. एकटाच आपल्यात आपण राहत होता. 4-8 दिवस त्याचे असेच गेले. एक दिवशी सकाळी 11 वाजता पिरियड ऑफ होता, म्हणून तो क्लासमधून बाहेर मैदानात निघाला. एकटाच आपल्या विचारात पाठीमागे हात बांधून चालत होता. तितक्यात डाव्या बाजूच्या हिरवळीवर मुलींमध्ये गप्पात मग्न असलेल्या उमाची त्याच्याकडे नजर गेली. तिने निहाळून बघितलं. तिला यशवंत दिसला. अचानक यशवंताला बघून ती चकित झाली. ती उठून तडक त्याच्या दिशेनं निघाली आणि आवाज दिला, यशवंत. यशवंतला आधी वाटलं इथे आपलं कोण असेल, म्हणून त्यांनी लक्ष नाही दिलं. तोपर्यंत उमा अजून जवळ आली. त्यांनी सहज वळून बघितलं तर उमा दिसली. ती उत्साहानं त्याच्याकडे झपझप चालत येत होती. यशवंत जागीच उभा राहिला. उमा जवळ आली. यशवंतला बघून तिला आनंद झाला.
आपल्या ओळखीचा, आपल्या गावचा यशवंत आज आपल्या समोर आहे म्हणून तिचं मन उत्साही होतं. ती हसून म्हणाली, तू याच कॉलेजात ॲडमिशन घेतलीस? होय. कोणत्या फॅकल्टीला? आर्टला. अरे मी पण आर्टच घेतलं आहे. छान शिकवतात हां. आणि तुला काय रे, तू तसा पहिल्यापासून हुशारच आहेस. बोलता बोलता तिने विषयाला कूस देत म्हणाली, बरं राहण्याची सोय? रूम घेतली. नाही तर चल ना आमच्या हॉस्टेलमध्ये जेवायला. आमची ही जेवायची वेळ झाली आहे. एखादा पाहुणा सपाटून जातो आमच्याकडे. जेवायचं काही टेन्शन नाही, आमच्या हातात असतं सगळं. पण उमाचं बोलणं ऐकल्यावर यशवंत तिच्याकडे बघत लाजत म्हणाला, नाही नको. ती पुन्हा म्हणाली, बरं चल मैत्रिणींची ओळख करून देते. ह्यातही यशवंतचा नकारच होता. नको, पुन्हा कधीतरी असं म्हणत तो दूर होण्याच्या तयारीत होता. त्याच्या मनातला लाजाळूपणा तिने ओळखला आणि ठीक आहे पुन्हा कधीतरी असं म्हणत स्मितहास्य करत ती निघाली. उमा परत त्या मुलींच्या घोळक्यात जाऊन मिसळली. मैत्रिणींनी थट्टेत विचारलं, कोण ग पाहुणा, खूप खुशीत बोलत होतीस? त्यावर दुसरी मैत्रीण खिल्ली उडवत म्हणाली, कुणी जवळचा होता वाटतं, फेरफटका मारून यायचा की मग. यावर उमा कडाक्यात बोलली, हे बघा तो माझ्या गावातला आहे, माझा बालपणीचा मित्र आहे तो. तिचं बोलणं अर्ध्यावर ठेवून मस्करीत कोणीतरी म्हणालं, मग आत्ता काय स्वतःला मोठी समजतेस का तू, बालबुद्धी कुठली? त्यावर सगळ्या जणी हसल्या. उमा म्हणाली, अगं तसं नाही ग, तो खूप हुशार मुलगा आहे बरं. तिच्या बोलण्यातनं यशवंतविषयीच्या उत्कट प्रेमळ भावना उफाळून आलेल्या दिसत होत्या. यशवंत आता तरुण दिसत होता. वयात आल्यावर पुरुषाच्या तारुण्यात अधिक भर पडते म्हणतात, ती यशवंतमध्ये प्रकर्षानं जाणवत होती. ओठांवर काळ्याशार मिसरूड फुटल्यामुळे त्याचा चेहरा रुबाबदार दिसत होता. भरदार रुंद छाती, शरीरानं उंचापुरा, गोरा गोमटा, वाण्या बामणाच्या पोरासारखा उठून दिसत होता. पाहताच समोरच्यावर वजन पडावं असं व्यक्तिमत्व होतं. वेळ आली तर 4 जणांची पाठ पाहिल्याशिवाय राहणार नाही असं त्याचं शरीर. पण त्यानं कधी त्या ताकदीचा, तारुण्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेतली. सळसळतं रक्त कधी भन्नाट मार्गानं सुटलं नाही. गरिबाला चटणी मिठाशिवाय काय, पोट भरायची सोय पाहावीच लागते. ऐशारामातलं जीवन त्याच्या वाट्याला नसतं. हातावर आणून पानावर खाणारी माणसं. 4 पायल्या गोंडरात सालभर भादरण्यात बापाचं आयुष्य गेलं. अशी परिस्थिती लाथाडून एक वेगळं विश्व निर्माण करण्याच्या स्वप्नांनी पेटून उठलेला तरुण यशवंता. आता पैसे मागून शिक्षण घेणं हे त्याला आवडणारं नव्हतं. शिवाय बापाच्या गळ्याला 2 पोरी आणि त्यात बापाला दारूचे व्यसन. मायबापाचा गरिबीतला संसार यशवंतनं लय जवळून पाहिला, अनुभवला सुद्धा. त्यांच्या मरण यातनेला मुठमाती द्यावी म्हणून यशवंत पेटून उठला आणि शिक्षणातून परिवर्तनाच्या मार्गावर एक एक पाऊल टाकायला लागला. 2 दाड्या भादरण्यांचा आधार म्हणून बापानं लेकराचं जीवन उद्ध्वस्त करावं आणि त्यालाही पोतं टाकून बसवावं या संकल्पनेत सडणाऱ्या विचारांची होळी यशवंत करणार होता. घरून पैसा घ्यायचा नाही म्हणून यशवंत कॉलेज सुटल्यावर वेळ मिळेल तसा आपला खर्च भागवण्यासाठी आपल्या खर्चाचा बोजा मायबापावर नको म्हणून एका कटिंगच्या दुकानात वेळ मिळेल तसं काम करायला लागला. ते दुकान यशवंताच्या मामाच्या साडभावाचं होतं. मामाने येऊन सांगितलं तेव्हा त्याला काम करायला मिळालं. फावल्या वेळात कॉलेजात गुलछर्रे उडवण्यात वेळ बर्बाद न करता तोच वेळ तो त्या दुकानात घालवत असे आणि रूमवर राहत असे. मायबापाच्या जीवावर पैसे खर्चून पानटपऱ्यावर 2 बोटात ब्रिस्टॉलचे झुरके मारत हवेत धुराचे छर्रे उडवणाऱ्या किंवा बापाच्या जीवावर 2 नंबरचा पैसा पाण्यासारखा पेट्रोलवर जाळून कॉलेजच्या परिसराला 100 चक्रा मारून एका चाकावर मौत का कुंवासारखी गाडी चालवणाऱ्या आवारा, श्रीमंतीत किंवा माजलेल्या मुर्ग्यासारखं कॉलेज जीवन जगणं यशवंतच्या मनाला पटणारं नव्हतं. कॉलेज जीवनातली सर्व ऐशाआराम आणि फॅशनच्या झगमगाटात जराही न रमणारा यशवंत क्वचित मुलांना परिचित होता. त्याचं हे पहिलंच वर्ष म्हणूनही असेल त्याचा जास्त परिचय झाला नाही. उमा मात्र सगळ्यांना परिचित.
तिचं हे दुसरं वर्ष आणि कॉलेजातल्या ॲक्टिव्हिटीजबरोबरच बोलकी, उत्साही, प्रेमळ, मनमिळावू, बोलण्यात तत्पर, नेहमी मैत्रिणींच्या घोळक्यात असलेल्या उमाला जवळपास सगळं कॉलेज ओळखत होतं. शिवाय श्रीमंत घराण्यात जन्मलेली श्रीमंताची लेक, अण्णासाहेब पाटलांची लेक, सौंदर्यात कुठेही कमी नाही. तिला सौंदर्य बहाल करण्यात निर्मात्यानं हात जरा मोकळा सोडलेला असावा. तरुण वयात मुलींच्या सौंदर्यात नैसर्गिक भर पडते. जास्त गोरी नाही, पण सावळ्यापेक्षा थोडी जास्त गोरी, नाकाडोळ्यात निटस, हनवटीवर छोटासा तीळ. तो कदाचित तिच्या सौंदर्याला नजर लागू नये म्हणून असावा, पण गालावर पडणारी गोलखळी सौंदर्यात भर घालत होती. तिच्या सौंदर्यात कमालीचा विलक्षण गोडवा भासत होता. तिच्या सौंदर्याला अबाधित ठेवून मनाला सहज भुरळ पाडणारं तिचं सहज साधं वागणं, तिची सहज साधी सोपी केशरचना म्हणजे तिच्या काळ्या केसांची लांबलचक वेणी आणि फक्त गालावर रुळणारी केसाची बट तिच्या सौंदर्याला आकाशाची उंची मिळवून दे. एवढ्या फॅशनच्या अफाट जगात ती कॉलेजात साधीसुधी राहत होती, म्हणून तिच्या साध्या केशरचनेनं ती सगळ्यांना माहिती होती. गुलाब फूल उमलल्यावर पाण्याचे थेंब पाकळ्यांच्या मोहात पडून त्या पाकळ्यांना बिलगून घट्ट बसतात, तसं तारुण्यात पदार्पण केलेल्या उमाच्या गालावरचं स्मितहास्य आणि तिच्या सहज हसून गालावर पडलेल्या गोल खळीच्या मोहात मन पडणार नाही असं क्वचित व्हायचं. काही पोरी फॅशनेबल ड्रेस घालून, केसांच्या झिंज्या सोडून, आखूड कपड्यातून डोकावू पाहणारं गोरं गोरं अंग दाखवून मादकपणे नजरा भिरभिरत होत्या. पण साडी नेसून सगळं अंग झाकून घेतल्यास स्त्रीच्या सौंदर्याची तीव्रता अजून खुलून दिसते, अशा विचारात वाढलेली उमा खरोखर असं साधं वागून आपल्या सौंदर्याबरोबर हुशारी आणि नम्रता, सुसंस्कृत असल्याची ओळख करून देत होती, उंची दाखवून देत होती. हिवाळ्याचे दिवस, गर्द गुलाबी थंडी शरीराला गारठत होती, तसा कॉलेजातही आता रंग भरायला लागला. कॉलेजच्या गॅदरिंगची तारीख जाहीर झाली. व्हरांड्यातल्या नोटीस बोर्डावर नोटीस लिहिली गेली. गॅदरिंगच्या वादविवाद वक्तृत्व स्पर्धेसाठी ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी आपलं नाव नोंदवा. स्पर्धेचा विषय, समाजातील जातीव्यवस्था शाप का वरदान. सगळ्या कॉलेजात स्पर्धेच्या विषयानं आनंदाची लाट उसळली. मुलं धावत पळत येऊन बोर्डावरचा विषय कागदावर टिपून घेत होती. वादविवाद स्पर्धा म्हणजे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वर्षातला एक सुखद आणि उत्साही काळ. वातावरण हर्षून गेलं. मुलं मुली आता फक्त वक्तृत्व स्पर्धेच्या विषयात रंगून गेली होती. उमानं बोर्डावरचा विषय लिहून घेतला आणि तो वहीत लिहिलेला विषय वाचत वाचत मैत्रिणींच्या घोळक्यात ती विलीन झाली. उमा मैत्रिणींसोबत स्पर्धेमध्ये सहभागी झाली, स्पर्धेच्या तयारीला पण लागली. स्पर्धा खूप आणीबाणीची असते हे उमाला माहिती होतं. जिकडे तिकडे रोज कॉलेजात स्पर्धेचा विषय. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेल्या तरुण तडफदार मनाची चाललेली धडपड सहज जाणवत होती. स्पर्धा आता जवळ म्हणजे 2 दिवसांवर येऊन टेकली. सगळ्यांची भरपूर तयारी झाली. रिव्हिजनवर फक्त भर होता. यशवंतनं आपलं स्पष्ट मत मांडण्यासाठी थोडंफार भांडवल जमवलं. जास्त पुस्तकं चिवडायची गरज भासली नाही, कारण त्याच्या अनुभवाचाच विषय होता. पण काही चारोळ्या, कवितांची फुंकर घालण्यासाठी काही नोट्स काढल्या. कॉलेजात आला. कॉलेजच्या व्हरांड्यात सहज उमाची भेट झाली. समोर यशवंत दिसल्यावर ती गप्प कशी राहणार. ती म्हणाली, यशवंत, उद्या स्पर्धा आहे ना, तू भाग नाही घेतलास. उमाच्या हातातली पुस्तकं, विविध लेखकांच्या कादंबऱ्या, काही लिहिलेली पानं, कात्रणं यावरून तिची तयारी जाणवत होती. तिच्या मनालाच वाटलं नाही की यशवंतसुद्धा उद्याच्या स्पर्धेत सहभागी आहे. खरं तर तिला माहिती होतं की यशवंत हा चांगला वक्तृत्वपटू आहे. गावातल्या शाळेत त्याला भाषणात बक्षीस मिळालं होतं आणि म्हणूनच यशवंतनंही सहभागी व्हावं असं तिला वाटत होतं. सहज मान हलवून पाहूया म्हणून जास्त वेळ उमाला न देता यशवंत तिथनं निघून गेला. 2 दिवस सहज निघून गेले. आज स्पर्धेची सगळी तयारी झाली. कॉलेजच्या फंक्शनचा हॉल सजवण्यात आला. अनाऊन्समेंट सुरू होती. सभागृह झगमगत होतं. व्यासपीठावर मान्यवर मंडळी विराजमान झाली.
पुष्पहार वगैरे सगळं तयार होतं. विद्यार्थी एकाएकानं जागा धरत होते. मुलामुलींची वेगळी वेगळी आसन व्यवस्था केलेली होती. माईक सिस्टीम विशेष होती. ज्यांना नाव द्यायचं त्यांनाही सूचना देणं सुरू होतं आणि मैदानात बसलेल्या मुलांचं सारखं बोलणं सुरू होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नागरे पाटील आणि विविध क्षेत्रातले मान्यवर तिथे हजर होते. परीक्षकांची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर होती. स्पर्धेला सुरुवात झाली ती मुलींच्याकडनं. पहिलं नाव घेतलं गेलं स्मिता रावणगावकर. एकानं 2-3 मुलींची भाषणं झाली. मुली अगदी खणखणीत आवाजात भाषण करत होत्या. लगेच 2 मुलांचं भाषण झालं. 4थ्या नंबरच्या नावाची घोषणा झाली ती उमा अण्णासाहेब वानखेडे पाटील. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. उमा खुर्चीवरून उठून स्टेजवर जाईपर्यंत टाळ्यांचा गजर झाल्यासारखा पाऊस चालू होता. उमा सगळ्यांना परिचित होती. आज उमा साध्या वेशात होती. मस्त गुलाबी साडी, गुलाबी तंग ब्लाऊजमध्ये ती टवटवीत दिसत होती. पाठीमागून कमनीय बांधा आकर्षक दिसत होता. फरशीवरून पाय घसरावा तशी तिच्या उघड्या गोलाकार पाठीवरनं नजर घसरत होती. अगदी मधोमध पाठीवर पार कमरेपर्यंत लांब सडक काळ्याशार वेणीचा नागमोडी पिळदार दोर लोंबकळत होता. भरगच्च झुपकेदार गोंडा चालताना नितंबावर उडबैस करत तरुणमानाचा ठाव घेत होता आणि डोक्यात केसात डाव्या बाजूला गुलाबाचं फूल तिने खोवलेलं होतं. उमा खुलून दिसत होती. उमा स्टेजवर गेली, भाषणाला सुरुवात केली. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या युवक मित्रांनो, खरं तर आजचा विषय जरा मोठा आहे. समाजातील जातीव्यवस्था शाप का वरदान? शाप म्हणावं तर मी एका घरंदाज घरामध्ये वाढलेली आहे. आमच्या पाटील घराण्यात आम्ही उच्च वस्तीत वाढलेले. आणि जातीव्यवस्था ही खरं तर पूर्वापार चालत आलेली व्यवस्था आहे. पूर्वजांनी जी जातीव्यवस्था निर्माण केली ती समाजातला कारभार व्यवस्थित चालावा, सगळे गुण्यागोविंदानं वागले पाहिजेत म्हणून. त्यांना त्यांची कामं लावली आणि कामावरून जातीला नावं देण्यात आली. ज्यांच्या वाट्याला जे काम आलं ते त्यांच्या जातीची उदरभरण्याची व्यवस्था म्हणून तयार केली गेली. म्हणजे कामावरनं जाती व्यवस्था निर्माण झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मग काही कामं हलकी, भारी अशी गणली जाऊ लागली. कामानुसार समाजात ज्याचं काम चांगलं ती जात वर उंच आणि ज्यांची कामं हलकी ती जात हलकी. मग यावरून हलक्या आणि भारीपणाची दरी वाढत गेली. आम्ही पाटील, आमच्या वाट्याला फक्त कुणबी शेती व्यवसाय वडिलोपार्जित चालत आलेला. हलकी कामं करणारी माणसं आमच्या खालची म्हणून आमच्याकडं सगळी काम करणारी माणसं येतात. आम्ही त्यांना रोजगार देतो म्हणून आम्ही मोठे आणि बाकी लहान असा एक पायंडा पडला. ती माणसं आमच्या शेतात काम करतात, आम्हाला मोबदला मागतात. त्यावर त्यांचं घर चालतं म्हणून त्यांना लहान समजलं गेलं. मात्र एकंदर काय तर मी असं सांगू शकेन की मी आमच्या घरी येणारी सगळे लोक पाहिली, मोबदला मागताना पाहिली, हलकी काम करणारी माणसं पाहिली. आम्ही सगळ्यांना काम देतो, त्यांना मोबदला देतो. ती माणसं नसती तर आमचं काम झालं नसतं किंवा सगळी माणसं सारखी असती. जाती नसत्या तर माणसं कोणी कोणाचं ऐकलं नसतं, कामं झालीच नसती. सगळेच मोठे किंवा सगळेच लहान असं असतं तर गणित जमलं नसतं किंवा व्यवस्थितपणे समाज चालला नसता. समाजाची घडी विस्कळीत झाली असती. म्हणून समाजातली जातीय व्यवस्था ही माझ्या मते शाप नाही तर वरदान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. उमाचं धडाकेबाज भाषण संपलं. पुन्हा टाळ्या वाजायला लागल्या. उमा स्टेजवरून जाग्यावर येऊन बसेपर्यंत तिच्यावर टाळ्यांच्या अक्षता पडत होत्या. आजूबाजूच्या मैत्रिणी कॉंग्रॅच्युलेशन्स करत होत्या आणि उमाच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यानंतर मुलांपैकी 2 नावं घेतली गेली. त्यांचंही भाषण झालं. तिसरं नाव घेतलं गेलं ते यशवंतचं. टाळ्या मोजक्याच वाजल्या कारण यशवंत तेवढा परिचित नव्हता. उमानं आश्चर्यानं पाहिलं तर यशवंत दिसला. तिला वाटलं नव्हतं त्यांनी यात भाग घेतला असेल. यशवंत स्टेजवर गेला, माईक धरून स्टँड उंच आणि व्यवस्थित केला आणि भाषण सुरू केलं. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन आणि माझ्या युवक मित्रांनो, त्याच्या भारदस्त आवाजानं त्याच्यातल्या नवीन शैलीची तोंड ओळखच तो करून गेला.
माझ्या युवक मित्रांनो, आजचा विषय आहे समाजातली जातीव्यवस्था शाप का वरदान. खरं तर मी माझ्या अनुभवावरनं बोलणार आहे. मी जे जगलो ते मी मांडणार आहे. असं म्हणत त्यांनी सगळीकडे नजर फिरवली, उमाकडेही नजर टाकली. समाजातली जातीव्यवस्था ही कामाच्या व्यवस्थेसाठी करण्यात आली होती आणि ती एक वरदान आहे असं काहीसं वक्तव्य या ठिकाणी झालं, कारण ती व्यक्ती वर्णव्यवस्थेचा कळस समजल्या जाणाऱ्या जातीतली होती हे त्यांनीही मान्य केलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी जातीयता हे वरदान असेल. पण मी का वरदान म्हणू? कारण मी खूप अनुभवलं आहे, भोगलं आहे. जातीय वधाचे चटके मी स्वतः खाल्लेत. मग मी का वरदान म्हणू? ते आमच्यासारख्या खालच्या जातीसाठी महाशाप आहे. म्हणून आम्हाला या समाजात एखाद्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बालकासारखं जीवन जगावं लागतं. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मग आम्ही वरदान का म्हणावं? ज्यांना जातीय व्यवस्थेच्या उंच कठड्यावर बसून इतर जातींना राबवून घेता येतं त्यांना तर ते वरदान आहे. पण आम्ही जे राबलो, जगलो तो आम्हाला शाप आहे. मी एक न्हावी वारिक जातीत जन्म घेतलेला आहे. माझ्या आणि माझ्यासारख्या इतर जातीची अवस्था मी खूप जवळून अनुभवलेली आहे. या समाजव्यवस्थेनं खरं तर समाजाचा चोथा करून टाकला आहे. ज्याच्याकडे भरपूर आहे ते मालक आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी त्यांची गुलामी करायची. आपलं जीवन पिढ्यानपिढ्या त्यांच्या गुलामीत घालवायचं. 4 पायल्या गोंडरावर सालभर भादरून वर्षाला मेहनतीचा गोंडर भरून देणाऱ्या जातीत व्यवस्थेला वरदान म्हणतील. पण सालभर भादरून सालाकाठी मोबदला जर गोंडर मिळत असेल, गावभर आमंत्रण सांगून गावाच्या शेवटी जेवायला मिळत असेल आणि बैठकीत गेल्यावर खाली बसून वेगळ्या कपात चहा प्यावा लागत असेल, तर त्या जातीवाल्यांना ही व्यवस्था वरदान कसं वाटेल? ही व्यवस्था हा शाप आहे. देशातले महापुरुष छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांना जातीय व्यवस्थेनं भरडून काढलं. बाबासाहेबांना जातीय व्यवस्थेच्या जाळ्यात अपमान मिळाला. त्यांनी या व्यवस्थेत भोगलेलं जीवन आणि त्यासाठी त्यांनी मग संघर्ष केला. त्यांच्यावर झालेला अन्याय महाभयंकर होता. महात्मा फुलेंनी तर अख्खं जीवनच ब्राह्मणी संस्कृतीला लाथाडण्यात घालवलं. त्यांना जातीव्यवस्थेच्या नावासाठी छळलेलं काय कमी होतं का? उसाचा दांडा जसा चरखातून पिळून रस काढून चोथा राहावा, तसा या जातीव्यवस्थेच्या चरख्यात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब पिळले गेले. मग त्यांना हे वरदान वाटलं असेल का? बिलकुल नाही. त्यांच्यासाठी तो एक महाशाप होता. म्हणून त्यांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात आपलं आयुष्य घालवलं आणि ही वरदान मानणारी व्यवस्था लाथाडून टाकली. जातीयतेचा मनोरा उद्ध्वस्त केला आणि शेवटचा मोठा निर्णय म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांनी अनुयायांसह धर्मांतर केलं. ब्राह्मणांचं कसब, गुलामगिरी ही महात्मा फुलेंची पुस्तकं वाचा युवक मित्रांनो. बाबासाहेबांचं अनटचेबल पुस्तक वाचा, समजून घ्या. बहुजन महानायकाचं साहित्य वाचा. मग जातीव्यवस्था शाप का वरदान हे कळेल. जातीय विषमतेची भयानकता जाणून घेऊन महात्मा फुले यांनी, शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिलं. आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्याचं कारण हे होतं की त्यांना जाती व्यवस्थेतली दरी मिटवून एक संघ समाज निर्माण करायचा होता. जाती व्यवस्था लाथाडून बाबासाहेबांनी देशाला घटनेत बांधलं आणि लोकशाही बहाल केली. एक दलित कवी म्हणतो, लोकशाही हे कुठल्या गाढवीचं दूध आहे. भारतात लोकशाही असून जर जातीयता असेल, विषमता असेल, तर ही कुठली लोकशाही, असा खडा सवाल नामदेव ढसाळ विचारतात. एकीकडे माणसं गरीब होत चालली आहेत आणि एकीकडे माणसांचे मजले वाढत चालले आहेत. मग जातीयतेच्या नावाखाली माणूस खाली चाललाय. ज्याला या असह्य वेदना भोगाव्या लागल्या त्यांच्यासाठी जातीयता हे वरदान कसं ठरू शकतं? समाजात समानता पाहिजे. माणूस हा निसर्ग निर्मित आहे. त्याला निसर्गदत्त समान अधिकार मिळाले पाहिजेत आणि घटनेनं तो अधिकार बहाल केला आहे. म्हणून समाजातला प्रत्येक माणूस समान आहे, जात समान आहे. ज्यांच्या उशाला स्वप्नांचे महाल आहेत त्यांना कशाची चिंता नाही. अशांना जातीयता वरदान असेल. पण ज्याचं कशाला काही नाही,
जातीयतेच्या नावाखाली भरडून पिचले जातात त्यांना जातीय व्यवस्था हे वरदान नाही तर एक शाप आहे. म्हणून माझ्या मते समाजातली जाती व्यवस्था वरदान नाही तर शाप आहे. ही जातीयता संपलीच पाहिजे आणि संपली नाही तर आपण लाथाडली पाहिजे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वत्र नजर फिरवत केलेलं भाषण शेवटी यशवंतनं उमावर नजर रोखून संपवलं. यशवंत स्टेजवरनं उतरला. भाषणाला उठला तेव्हा कुणालाही फारसा परिचित नसलेल्या यशवंतवर सगळ्या सभागृहातून टाळ्यांचा पाऊस झाला. जवळपास 15 मिनिटं टाळ्यांची जणू सलामीच यशवंतला सगळ्या युवकांनी दिली. आपल्या प्रखर, तेजस्वी पण मुद्देसूद भाषणानं युवकांबरोबर परीक्षकांचंही मन त्यांनी हेलावून सोडलं. यशवंतची भाषणशैली, शब्दफेक प्रत्येकाच्या मनाला भावून गेली. त्याचे प्रखर बोल तरुण मनाला घायाळ करून गेले. कुणालाही तेवढा परिचित नसलेल्या यशवंतची आपल्या नैसर्गिक भाषणशैलीनं 10 मिनिटात संपूर्ण कॉलेजला ओळख झाली. त्याच्या भाषणानं युवकांच्या मनात घर केलं. सगळ्या सभागृहाला भावलेलं भाषण उमाला का आवडणार नाही? शिवाय तो तिच्या ओळखीचा, गावातला. तिला खूप आनंद झाला. पण एकीकडं त्याच्या ओजस्वी भाषणानं मैलाचा दगड पार करून जावा तसं यशवंतचं भाषण उमाच्या भाषणाला ओलांडून पार करून गेलं. ही मात्र मनाला लागलेली चुरचूर होती. यशवंतच्या यशात समाधान मान्य एवढं उमाचं मन समाधानी होतं यात शंका नाही. तिलाही वाटायला लागलं की या वादविवाद स्पर्धेचा विजेता फक्त आणि फक्त यशवंत आहे. फळ्यावरती एखादं चित्र काढावं आणि ते सहज पुसून टाकावं तसं उमाच्या भाषणाला यशवंतनं पुसून टाकलं होतं. त्याच्या यशाबद्दल त्यांना कधी सांगावं असं उमाला झालं. यशवंत कुठे बसला याकडे ती कावरीबावरी होऊन बघत होती. बसल्या खुर्चीवरून कार्यक्रम चालू असताना उमा पुन्हा पुन्हा उठून भिर नजर फिरवून बघत होती. उमाच्या मनात चाललेली हुरहुर लपू शकली नाही. आजपर्यंत अपरिचित असलेल्या यशवंत पुढे कॉंग्रॅच्युलेशन्ससाठी हात पुढे येऊ लागले. स्पर्धेचा विजेता यशवंत प्रत्येकानं ठरवलं होतं. सगळी भाषणं झाली. निकालाची सगळेजण आतुरतेनं वाट पाहायला लागले. निकाल सगळ्यांना माहिती होता. अवघ्या 5 मिनिटांची विश्रांती जाहीर करून थोड्या वेळानं परीक्षकांनी निकाल जाहीर करायला सुरुवात केली. निकाल जाहीर करताना सगळं सभागृह शांत होतं. सगळ्यांनाच उत्सुकता होती. निकालाकडे सगळेजण कान टवकारून बघत होते आणि पहिल्या क्रमांकाचं नाव जाहीर केलं गेलं, उमा पाटील. सभागृह तिथरबिथर झालं. संगीतावरून गाणं अचूक ओळखावं आणि ऐनवेळी ते दुसरंच निघावं अशी घालमेल विद्यार्थ्यांची झाली. विद्यार्थी आपापसात कुजबुजायला लागले. उमानं यशवंतकडे बघितलं. तिलाही निकाल पटलेला नव्हता. सगळं सभागृह निरुत्साही, चुकल्यासारखं झालं. पण एकटा यशवंत हसून आनंदानं मनोमन सुखावून एकटाच टाळ्या पिटत होता. त्याच्या साधं मनातही आलं नाही की आपलं भाषण तिच्यापेक्षा चांगलं झालं होतं, मग बक्षीस तिला का? उमाला स्टेजवर बोलवण्यात आलं. उमानं स्टेजवरून यशवंतकडे नकळत बघितलं. तिचं मन मनाशीच बोलत होतं. आपल्या हातून एखादी चूक झाली आणि ती आपल्यालाच माहिती असावी म्हणून आपलं मन चुरचूर करावं तसं उमाचं मन बक्षीस स्वीकारताना करत होतं. तिच्या मनाला वाटत होतं की खरा विजेता यशवंत आहे. उमानं बक्षीस स्वीकारलं. एकानंतर एक क्रमशः दुसरा आणि तिसरा नंबर जाहीर करून त्यांना बक्षीस दिली गेली. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपला. सभागृहात दाटून आलेला तरुणांचा पूर हळूहळू ओसरायला लागला. कुजबूज करत मुलं सभागृहातनं निघाली. या स्पर्धेनं बक्षीस उमाला मिळवून दिलं, पण यशवंतला महाविद्यालयात नाव आणि एक ओळख निर्माण करून दिली. त्याच्यातला खरा वक्ता या स्पर्धेत कॉलेजला मिळवून दिला. यशवंतच्या चेहऱ्यावर जराही नाराजी नव्हती. आता कॉलेजातला प्रत्येक मुलगा यशवंतला ओळखायला लागला. यशवंतला आता चांगल्या वाईट पोरांची ओळख व्हायला लागली. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 11वा भाग. 12वा भाग उद्या. श्रोते हो, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय तो फोटो क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या 12व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.